पांड्या अबे तो तुला कुत्रा पाहिला बे माझ्याकडे पाहून कायला भुकते बे तुझ्याकडे पाहून भुकते का बे तू त्याच्या अंगावर जात असतील म्हणून भुकते अबे तर रस्त्यावर कायला बसला राहायचं बे तो का तुझ्या बापाचा हो का रस्ता तुझ्या बापाचा हो रस्ता तुझ्या बापाचा हो रस्ता साला एकाच दिवशी लाच मांडीनं पेचकावून टाकते हा सांगते बेवळा कोणाला बेवळा म्हणालास बे तू तुले कोणाला बेवळा म्हणालास अबे अबे बेवळा नाही अर्थसहाय्यक म्हण अर्थसहाय्यक आम्ही बेवळे वर्षाला 40,000 कोटीची दारू पितो म्हणून भाडवे तुझा 7वा वेतन आयोग सुरू झाला मला बेवळा म्हणत्या जाणं बे फुकट्या कोणाला फुकट्या म्हणालास बे तू तुले म्हणालो कोणाला फुकट्या म्हणालास फुकट्या हो का बेबी पाय ना बे झाला का जीवनात सत्कार तुझा दारू असोसिएशन संघटनेला सत्कार गेला नाही माझा महिनाभर दारू फ्री आहे मला फुकट्या म्हणते बे स्वतःकडे पाय ना बे कायच्या भरोश्यावर घर बांधलास बे 4 वर्ष झालं ड्युटीवर लागलं ना भाडीच्या भरोश्यावर घर बांधलं मला सांगून राहिला फुकट्या म्हणून फुकट्या नाही तर काय बे पोरीले नाचते तिच्या भरोश्यावर खातेस तर माझी पोरगी हो दिमाग लावून पैदा केलो म्हणल्या मला सांगून राहिला माझ्या पोरीला नाव बोलणं ठेवतस का बे अबे स्वतःच्या पोरीकडे पाहिला बे ते तुझी पोरगी त्या धन्याच्या पोरासोबत वावरात तुरी पुरवायला गेलती तर माहित नाही आम्हाला मला सांगून राहिला तो तुझ्या पोरगा त्या बोरिंग वर पल्लाच राहते त्या जनीच्या पोरीच्या घगरे हलव देते तर माहित नाही मला काय झाला तर माझा पोरगा हो समाजसेवा करून राहिला घरामध्ये ते बेलमंजर आणून भरवलं म्हणजे तर माझ्या घरात आणल तुझ्या घरात आणल तर हा सांगून राहिला बेवळा येती हो बेवळा जास्त बोलू नको ना तर टाइम बॉम्ब लावून घर उडवीन बडव्या हा कंजूस साला बायकोला 10 रुपये घेऊन बाजाराला धाडते 10 रुपयाचे वांगे आणताना हप्ताभर खाता का बे का फोडी चुरपू ठेवताना पुन्हा साचरता कसेही खाऊ तुले कोणता एवढा कसे खाऊ म्हणूनच साल्याच्या अंगावर एक मासनं खुश नाही तिचे मला सांगून राहिला काय करतो का बे 2-2 चपलाच्या जोड घेतलं भडव्या मागच्या आता 10 रुपयाहून जास्त चालता नाही म्हणून बांधून आणलं ना मागच्या वर्षी त्याची हरवला होता तो यंदा भेटला सांगते हा लोकांच्या जमा करून आणते लोकांच्या जमा करून आणतो तुझी आणि साला पहिल्या पोरीचं लग्न केलं साल्याच्या घरची जिलाबी सरली तर चाकूल्या पाकामध्ये बुडव वाढ खाल्लं का बे आणून खिशात भरून कुत्र्याला मांडलं कुत्र्याला मांडलास का कोणत्यात बसून खाल्लास तर आम्हाला माहित आहे लोक सांगत होते मस्त खिशे भरून नेलं म्हणून खिशे भरून नेलं साल्या दुसऱ्या पोरीचं लग्न कर पुऱ्या गावाला आमंत्रण सांगतो ना एवढे भांडे उताने पडतो माझे पडतात का बे तुझ्यासारखा का बे फुकट्या म्हणते मला फुकट्या का बे तुझ्यासारखा अबे 2 गाव येतील तरी जेवण चालू शकतो मोठा आहे घरी शेरभर तांदूळ नाही 2 गावाला जेवण तुझ्यासारखा आबा शांत शांत झाला का पाणी भरून नाही काऊन हलवून देऊ घगरा बोरिंग हलवायची ताकद आहे का रे बेवळ्या माझ्या तब्येतीवर जाऊ नको शांत ह्या वयात पसाते होऊ शकते मरशील ना असा बोलतेस ना तर किडे पडू मरशील बिने किडे लागल्याशिवाय मेला कोण जेवढे मोठे किडे लागले तेवढा मोठा माणूस होते तुले किडे थांब ना शांत टीव्ही का ना घेतले ना घेतलं येऊ का चित्रहार बॉल तू माझ्यासोबत टिरिंग लावू नकोस सांगून ठेवते मी तुले मग तो तुझ्या नवरा गावाला जाते म्हणतात ना हो जाणार आहे भरून का रिकाम्या जागा म्हणलास तू थांब येऊ दे माझ्या नवऱ्याला तुझं नाव सांगतो ना चांगला तुझा कुटार लावतो नवरा रंगाची तुतारी फुकून दिलं तर दुसऱ्या गावात भेटेल राहू दे कसं असलं तरी माझा नवरा तुझ्यासारखा नाही वाचला तुझा नवरा वाचला दिवाळीच्या दिवशी त्या घनश्याम संगीच्या पोरानं राकेट सोडलं ना तुझ्या नवऱ्याच्या धोत्रात येऊन फुटलं कसा असते बिनसरम्या पूर्ण महत्वाचे कागदपत्र चिरले म्हणत लागते काही लागतं ना धाडर पोटेला बरा झाला राकेटच होता सुत्री बॉम्ब राहता नकाशाहून 7-12 गायब नाही तुझं नाव सांगलं चांगलं
कोण मला लाता खाणं काय नवीन गोष्ट आहे का? कशी राहायचं तुझ्यासारख्या बिनसरबेला कशी नवीन गोष्ट राहील? शरम विकूनच घाललो ना मी का आजच माहित झाला तुला? कसं असते सरमच नसे तर का विकून खातो? अरे माझी आग सोड त्या नवऱ्याला ना माझ्या घरी आजही ठेवतो तुला मी. तुझ्या घरी येतो वानराने गुणाले बेवड्या. तो तू आहे का तू नवरा? मग? त्याला काय जेवायला देतेस का नाही? एक काही मास नाही आणि त्याच्या अंगावर. राव दे माझा नवरा बहुत चांगला आहे. कुपोषित झाला त्याला काजू किशमिशचा. तुझी बहीण पाहुणी नाही आली ना सरस्वती? येणार आहे. येणार आहे? कायला येते तर पोहा पोराला तर साऱ्या गावभर बदनामी करून गेली ना. आहे बिनसरब्या. आमच्या गावाला भागवत सुरू होता हरिभक्त पुराण केवळ महाराज बघमारे मोठलेवाले. त्याच्या कीर्तनामध्ये तुझ्या बहिणीला गवळण म्हणलं कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे माझी घागर गेली फुटून. जो पोहा पोया झाला रात्री सरस्वतीला धरून गायब. येऊ दे माझ्या बहिणीला. अर्ध भागवता म्हणजे गावाला जेवण देवा लागलं. बिनसरब्या नाही तर कसं हसते. मोठे तुपा नाव दोघे बहिणी तुझ्यासारखी आहो. बाई बाई वो झोपली का काय? किती वाजले बापा? घडी इथे कालच विकून खाल्लो. झोप बेटा झोप. झोपशील तर तब्येत चांगली राहील आणि तब्येत चांगली राहील तर तू नाचशील आणि तू नाचशील तर घरी पैसे येतील आणि तू पैसे देशील तर मी दारू पेईन. वा काका वा. हे तुझी पोरगी म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे कोंबडी. आता या कोंबडीला कोणाची नजर लागू द्यायची नाही. नाही अजून तसा कोणी भटकला नाही म्हणा. पण हा मन्या भाषा हा मन्या भाषा माझ्या घरामध्ये येते ना. माझ्या पोरीला नाही का पागल बनवते. या मन्या भाषेला पाहिलं का माझी भाऊरगी बैभावरीच होत. हा एका दिवशी मन्या भाषेचं जे तंगडे तोडून ठेवतो नाही. हो चला आता जास्त झाली झोपून जातो. चला बाई पांडुरंग पाहू वाढ. का हो बे? आमच्या घरी कोण आला हा? शिंगावाला आहे. पारो मरते तुझा बाप कोण आला व बाई काऊन का असं गणगण 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 फिरत आहेस? भाषा कधी आला? मी तर आत्ता झालो. भाषा ती कोणतरी पाय का भाषा पाहिला का पाहिला का? आय भेटला शिंगावाला माणूस आहे. पोलीस तर नाही का? कसा होता? मोठा तर शिंगावाला वो करते. हो या जमान्यामध्ये कोणता सिंगावाला माणूस का? हा बरोबर आहे. सांग संगड पेतेसे हरकंडी आणि त्याच्यानं उलार होती तुझी बंडी. भाषा मी तुझ्या माझ्या चेहरा कसा दिसते काय? झोपला दिसतो का? नाही ताजा तवारा दिसतेस. नाही भाषा माझ्या गालावर चापटी मारून पाय. मी झोपला होतो का चेता होतो ते पाहतो मी. वा तू एवढा उभा धडधाकड बोलतही असते की झोपला होता मग? नाही माझा विश्वास नाही बसत आहे मारून पाय ना भाषा. तुले हो का गोष्ट करतेस मामा? तुले कसा मारीन का मी? मारना का? काय मामा तुझा वय कुठं माझा वय कुठं? मारना का? जाऊ दे ना मामा. अबे मारना बे भाषा. गेला बे मामा.